तिसऱ्या एपिसोडची सुरुवात होते पुन्हा पास्टमधून, जिथे आपण उंदराच्या घरी पाहतो की उंदऱ्या व त्याची आई जेव्हा घरी असतात तेव्हा उंदराचा वडील त्या दोन माणसांना सोबत घेऊन येतो, ज्यांची उंदराच्या आईवर वाईट नजर आहे. यातील एकाचं नाव आहे बबड्या आणि एकाचं हेम्या. इथे उंदराचा वडील यांच्याकडून दारू घेतो आणि त्याच्या बदल्यात उंदराच्या आईला त्यांना सोपवतो, जिथे हे दोघे तिच्यासोबत जबरदस्ती करायला लागतात. तसेच हे सर्व उंदऱ्या पाहत असतो, ज्यामुळे तो त्याच्या वडिलांना म्हणतो की त्याच्या आईला वाचवा, पण त्याचे वडील काहीच ॲक्शन घेत नाहीत. पण तेव्हाच उंदराची आई या दोघांना मारून इथून पळवून लावते, ज्यामुळे उंदराच्या डोक्यात हे राहतं की एक दिवस शंखासूर त्याच्या वडिलांना या सर्वाची नक्की शिक्षा देणार. यानंतर सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, जिथे दाखवतात की देवतली गावात जे शंखासूर बनून देवखेळ करतात त्या 3 कलाकारांपैकी एक कलाकार सदा शंखासूरचं काम करण्यास नकार देत असतो, कारण पोलिसांचा शंखासूरवर संशय आहे आणि या खुनात सदा अडकू शकतो अशी त्याला भीती असते. पण सदाची बायको जेव्हा त्याला सांगते की राजनच्या खुनाच्या आरोपात शंकरला पकडण्यात आलं आहे, तेव्हा हा शंखासूरचं काम करण्यास तयार होतो. तसेच इकडे विश्वास जेव्हा शंकरची चौकशी करतो तेव्हा शंकर सांगतो की दरवर्षी पालखीचा पहिला मान कोणाचा असेल यावरून राजन व त्याचं भांडण व्हायचं, पण यावरून त्याने राजनचा खून केला नाही. तसेच तो सोन्याच्या चैनीबद्दल सांगतो की याने राजनकडून पोल्ट्री चालू करण्यासाठी पैसे घेतले होते आणि राजनला देण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे राजन याची सोन्याची चैन घेऊन गेला होता व याचा शंकरकडे पुरावा सुद्धा आहे. पुढे दाखवतात की विश्वास गाण्याला पकडतो, जो की गावातील 3 शंखासूर कलाकारांपैकी एक आहे, आणि विश्वास जेव्हा याची चौकशी करतो तेव्हा याच्याकडे शंकरच्या चैनीसोबत जे गणपतीचं लॉकेट होतं ते मिळतं. तसेच गाण्या विश्वासला सांगतो की त्याची मुलगी नदीवर पाणी भरताना पाय घसरून पडली, ज्यामुळे तिच्या पायाचं हाड तुटलं आणि गाण्याकडे ऑपरेशनसाठी पैसे नव्हते. त्यामुळे होळीच्या रात्री जेव्हा राजन याला भेटला तेव्हा राजनने पोरीच्या ऑपरेशनसाठी हे लॉकेट गाण्याला दिलं आणि राजन म्हणाला की हे लॉकेट विकून त्या पैशांनी तुझ्या पोरीच्या पायाचं ऑपरेशन कर. पण दुसऱ्या दिवशी सकाळी गाण्याला माहीत झालं की राजनला मारलं आहे, त्यामुळे त्याने हे लॉकेट विकलं नाही. आता गाण्याचं बोलणं खरं आहे की खोटं हे जाणून घेण्यासाठी विश्वास त्याच्या घरी जातो, जिथे गाण्याच्या मुलीचा जखमी पाय पाहून विश्वासला खात्री होते की गाण्या खरं बोलत आहे. आता इथून जात असताना विश्वास पाहतो की राजनची एक शाळा सुद्धा आहे, जी की त्याने गावातील मुलींसाठी सुरू केली होती. पण विश्वासला अजून हा प्रश्न असतो की जर सर्वांचं म्हणणं आहे की शंखासूर फक्त वाईट लोकांनाच मारतो, तर त्याने राजनला का मारलं? कारण गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार तर राजन चांगला व्यक्ती होता. इथून विश्वास घरी आल्यावर एक जुनी पेटी काढतो, ज्यात त्याच्या व सारिकाच्या खूप साऱ्या आठवणी असतात आणि यातच एक सारिकाच्या आवाजाची कॅसेट असते, जे ऐकून विश्वास खूप भावुक होतो. तसेच इथे विश्वासचे वडील जेव्हा विश्वासला निराश अवस्थेमध्ये पाहतात तेव्हा त्यांना लगेच समजतं की विश्वास का दुःखी आहे, त्यामुळे ते विश्वासचं मन हलकं करण्यासाठी त्याच्याशी गप्पा मारायला लागतात. आणि इथेच विश्वास त्याच्या वडिलांना सांगतो की सारिका याच गावात राहते आणि ती आता राजनची बायको आहे. आता तेवढ्यात फॉरेन्सिकवाले डॉक्टर विश्वासला फोन करून सांगतात की राजनच्या डोक्यात बांबूने वार केला होता आणि विश्वासला जे पांढरे केस सापडले होते ते एका वनगाईच्या शेपटीचे आहेत. तसेच राजन पाण्यात बुडूनच मेला आहे आणि जो कोण राजनला मारत होता त्याला राजनने मरण्यापूर्वी स्वतःला वाचवण्यासाठी चावलेला आहे, कारण राजनच्या दातांमध्ये स्किनचे सॅम्पल मिळाले आहेत. पण अजून हे पक्क झालं नाही की स्किनचे सॅम्पल पुरुषाचे आहेत की बाईचे. आता विश्वासला समजतं की ज्याने कोणी राजनला मारला आहे त्याच्या बॉडीवर नक्कीच कुठे ना कुठे दाताने चावलेली निशाणे असणार, त्यामुळे आता विश्वासला ती निशाणी शोधायची असते. पण पुढच्या सीनमध्ये आपण सदाच्या पायावर दातांची निशाणी पाहतो, जो की 3 शंखासुरांपैकी एक आहे. आणि या सस्पेन्स सोबतच या सिरीजचा 3रा एपिसोड संपतो. 4थ्या एपिसोडची सुरुवात पुन्हा उंदरापासून होते, जिथे आपण पाहतो की उंदरा जेव्हा विट्टी दांडू खेळत असतो तेव्हा पुन्हा ते गावातील 2 माणसं हेम्या आणि बबड्या उंदराजवळ येतात आणि यावेळी ते उंदराला त्रास द्यायला लागतात. सोबतच ते उंदराच्या आईविषयी वाईट बोलायला लागतात आणि उंदराला उचलून पाण्यात फेकून देतात. आता इथून उंदरा कसाबसा वाचून घरी येतो आणि त्याच्या आईकडे यांची तक्रार करतो, ज्यावर उंदराची आई त्याला म्हणते की यांच्या गावात जो नवीन शंखासूर आला आहे त्याच्याकडे ती हेम्या आणि बबड्याची तक्रार करेल, तो त्या दोघांना नक्कीच शिक्षा देईल. आता इतक्यात उंदरा पाहतो की गावातील शंखासूर हेम्या आणि बबड्याला मारत आहे, जे पाहून उंदराला खूप आनंद होतो. सोबतच सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, जिथे आपण रघुला पाहतो आणि हा गावातील 3 शंखासूर कलाकारांपैकी 3रा कलाकार आहे. इथे गावातील एक जण रघुला निरोप देतो की निमकर गुरुजींनी म्हणजेच राजनच्या वडिलांनी याला त्यांच्या घरी बोलावलं आहे. खरं तर रघु निमकर गुरुजींच्या घरी छोटी मोठी कामं पण करत असतो,
ज्याने त्याला काही पैसे मिळतात. आता दुसरीकडे पोलीस चौकीत दाखवतात की विश्वास पाहतो की शंकरच्या बॉडीवर कुठे दाताने चावल्याची खूण आहे का, पण त्याला तशी खूण कुठेच मिळत नाही. तसेच पुढे सर्व गावकरी चौकीत येतात, कारण विश्वासने अजून यांना राजनची बॉडी दिलेली नसते. तसेच शंकरच्या विरोधात कोणताही पुरावा नसताना यांनी त्याला चौकीत ठेवला आहे, ज्यावर विश्वास यांना म्हणतो की जर संध्याकाळपर्यंत शंकरच्या विरोधात कोणताही पुरावा यांना मिळाला नाही तर हे शंकरला सोडून देतील. तसेच राजनची बॉडी देण्यास तो नकार देतो, ज्यावर गावकरी विश्वासला सांगतात की राजनला शंखासूरने मारला आहे. याचा अर्थ त्याने नक्कीच काहीतरी पाप केलं असणार आणि अशा पापी लोकांना आम्ही गावाबाहेर जाळतो व त्याचं अस्थि विसर्जन पण करत नाही. त्या अस्थि तिथेच खड्डा करून पुरून टाकतो आणि हे सर्व यासाठी की वाईट शक्तींनी जागृत होऊन गावकऱ्यांना त्रास देऊ नये. म्हणून ही गावकऱ्यांची पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे, ज्यावर ओमकार म्हणतो की ही प्रथा फक्त 15 वर्षांपासून सुरू आहे, त्यामुळे या अंधश्रद्धेवर तुम्ही विश्वास ठेवू नका. आता एवढं ऐकून पण विश्वास राजनची बॉडी यांना देण्यास नकार देतो, कारण त्याच्या मते एखादा जरी पुरावा यांच्यापासून सुटला तर गुन्हेगार सापडणं अवघड होऊन जाईल. पण पुढे जेव्हा राजनची बायको सारिका राजनची बॉडी परत करण्याची विनंती करते तेव्हा विश्वास बॉडी देण्यास तयार होतो. तसेच पुढे ही जी गावकऱ्यांना राजनची बॉडी ताब्यात न देण्याची बातमी असते त्याबद्दल एक व्हिडिओ बनवून गावात आलेला व्लॉगर यूट्यूबर त्याच्या यूट्यूब चॅनेलवरती पोस्ट करतो, ज्यामुळे तो व्हिडिओ न्यूज चॅनेलवाल्यांपर्यंत पोहोचतो आणि चॅनेलवाले ही बातमी त्यांच्या चॅनेलवर दाखवतात. आता यामुळे विश्वास त्या यूट्यूबर मुलाला चौकीत घेऊन येतो आणि त्याने असं केल्याबद्दल त्याला खूप मारतो. तसेच विश्वास ओमकारला त्याचा लॅपटॉप तपासायला सांगतो की यांच्या विरोधात जर या मुलाच्या लॅपटॉपमध्ये कोणता व्हिडिओ असेल तर तो लगेच डिलीट करून टाक म्हणून. पण ओमकार जेव्हा फुटेज पाहत असतो तेव्हा होळीच्या व्हिडिओज पाहत असताना धुमाळ व दुसरा हवालदार गावातील होळीविषयी बोलायला लागतात, ज्यामुळे ओमकारला सुद्धा ते त्यांच्या बोलण्यात रमवून टाकतात. आणि यातच आपण पाहतो की लॅपटॉपमध्ये जो व्हिडिओ सुरू असतो त्यात राजनची बॉडी कोणीतरी घेऊन जात आहे, पण यांच्या गप्पा मारण्यामुळे ते यांच्याकडून मिस होतं. पुढे आपण पाहतो की राजनच्या बॉडीला गावकऱ्यांच्या ताब्यात देण्यात येतं आणि जसे गावकऱ्यांनी विश्वासला सांगितलं होतं अगदी तसाच गावाच्या बाहेर राजनचा अंत्यविधी केला जातो. सोबतच विश्वास फॉरेन्सिकवाल्या डॉक्टरला फोन करून विचारतो की राजनच्या बॉडीवर जे स्किनचं सॅम्पल मिळालं होतं त्याचा DNA रिपोर्ट त्यांनी मिळवला आहे का, ज्यावर डॉक्टर सांगतात की तो रिपोर्ट यायला वेळ लागेल. तोपर्यंत विश्वासने बॉडीजवळ जे नीलगाईचे केस मिळाले होते त्यावर तपास करायला हवा. आता विश्वास इंटरनेटवरती ही माहिती काढतो की शंखासूरचा जो पोशाख असतो त्यावर नीलगाईच्या केसांचा वापर कुठे कुठे करण्यात येतो. तसेच त्याला एका शंखासूरचा पोशाख बनवणाऱ्या कलाकाराच्या व्हिडिओवरून माहीत होतं की शंखासूरचा जो पोशाख असतो त्यातील मुखवट्याच्या दाढी मिशीला नीलगाईचे केस लावलेले असतात. आणि यावरूनच विश्वासला समजतं की गावातील 3 शंखासूर कलाकारांपैकी ज्या कलाकाराच्या शंखासूर पोशाखाच्या मुखवट्याचे केस राजनच्या बॉडीवर मिळालेल्या नीलगाईच्या केससोबत मॅच होतील तोच व्यक्ती खुनी असणार. तसेच या सिरीजचा 4था एपिसोड इथेच संपतो.